नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। राज्य शासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सकल आदिवासी जमातीच्या वतीने जलसमाधी आंदोलन। मराठवाड्यामध्ये आदिवासी, महादेव कोळी, मल्हार कोळी, कोळी टोकरे तत्सम जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे। याबाबत भारतीय जनगणना, ब्रिटिशकालीन व निजामकालीन पुरावे असतानाही राज्य शासनाकडून विरोधी आमदारांच्या दबावाखाली आदिवासी क्षेत्राबाहेरील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या समाजाला आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी सुलभतेने मिळत नाही। अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय समाजाकरिता जातीचे प्रमाणपत्र व रक्त नात्यामध्ये वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय असताना केवळ राजकीय दबावाखाली अनुचित जमातीच्या समाजाला रक्त नात्यासंदर्भाला शासन निर्णय लागू केलेला नाही। याबाबतचा निर्णय लागू करावा म्हणून मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीने थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। तरीही राज्य सरकारकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सकल आदिवासी समाजात नैराश्यता पसरली आहे। म्हणून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता अहमदपूर शिरूर रोडवर महादेववाडी पाटी तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करीत आहोत। या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार असेल असा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव समाज यांनी केला आहे। मी पंदे वाल्मिक शेषराव मराठवाड्यातील तमाम मल्हार कोळी, महादेव कोळी, डोंगरे कोळी या समाज बांधवांना जाहीर विनंती करतोय की आपण गेल्या 5 तारखेला महाराष्ट्र सरकारकडे उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत एक निवेदन दिलेलं आहे। आमच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा आणि आम्हाला न्याय द्यावा या स्वरूपाचं ते निवेदन आहे। आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण शिरूर ताजबंदच्या बाजूला असलेल्या महामार्गावरील तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहोत। या आंदोलनामध्ये या मराठवाड्यातल्या समस्त समाज बांधवांनी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। आपल्या महिला भगिनी आणि मुलाबाळांसह या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी कळकळीची विनंती करतो। आणि या प्रसंगी मी सरकारला पण विनंती करतोय की वेळीच आमच्या प्रश्नाची दखल घ्यावी। आमची मूळ समस्या आम्हाला सहजतेने जात प्रमाणपत्र आणि जात वैधता मिळावी एवढीच आमची मागणी आहे आणि या प्रश्नाची आपण दखल घ्यावी ही सरकारला पण विनंती करतो। धन्यवाद। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।